नमस्कार, मी हेमंत देसाई. महाराष्ट्रामध्ये चाललंय काय असा प्रश्न विचारण्याची पाळी आलेली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी अक्षरशः गुंडगिरी केली होती आणि पडळकर हे भाजपमध्ये आमदार आहेत. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी लव जेहाद किंवा हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने ज्या प्रकारची आक्रमकतेची भाषा केली जाते ती सुद्धा आपण बघतो. पण आज शरद पवार यांच्या पक्षाचे एक झुंजार नेते विकास लवांदे यांच्यावर हल्ला झाला आणि तो संग्राम बापू भंडारे हे जे कीर्तनकार आहेत, हिंदुत्ववादी कीर्तनकार आहेत, त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी किंवा सहकार्याने केलं. पूर्ण अंगावरती शाई फेकली आणि हे लवांड्या, तू आमच्या गुरुवर्यांविरुद्ध बोलू नकोस अशी भाषा त्यांनी केली. ही भाषा अत्यंत दहशतीची आणि धमकीची होती. स्वतः लवांडे हे उत्तम प्रवचनकार आहेत, कीर्तनकार आहेत, माळकरी आहेत आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे राजकारण करतात, तळमळीने राजकारण करतात आणि ते अगोदर युवक क्रांती दलामध्येही फुल टाईम काम करणारे होते. लवांडे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि सामाजिकतेबद्दल, त्यांना जे शोषित वंचितांबद्दल आपुलकी वाटते त्याबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही. अशा एका तळमळीच्या कार्यकर्त्यावर अशा प्रकारचा हल्ला व्हावा, ज्यांनी पूर्वी या भंडारे यांनी एकदा पुढच्या काळात नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हटलं होतं. आता या क्षेत्रामधले लोकसुद्धा जर वारकरी संप्रदायामध्ये हिंदुत्ववादी शिरले असतील असं वारंवार म्हटलं जातं आणि ते ज्या प्रकारचं काम करतात, ज्या प्रकारचं राजकारण करतात, वारकरी संप्रदायात शिरून घुसखोरी करून, ते अत्यंत निषेधार्ह आहे. आणि उद्या नथुराम गोडसेगिरी करून हे या क्षेत्रात सुद्धा धिंगाणा घालण्याची शक्यता आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण काय करत आहात याबद्दल ॲक्शन घेणार का आणि संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंडांचा बंदोबस्त करणार का हा सवाल विचारावाच लागेल. विकास लवांडे यांच्या बाजूने मी उभा आहे, आम्ही उभे आहोत, हे नक्की. धन्यवाद.